Hello friends, in this video we will discuss alternative fuels for IC engine. The rapid depletion of fossil fuels and increasing price of crude oil made the researchers to search for alternative source of energy. Now, why or what is the need for alternative fuels? Alternative fuels, which are renewable and eco-friendly, reduces the dependency on fossil fuels and they help to preserve the atmosphere by reducing the emission levels. The burning of fossil fuels creates higher level of CO2 and other gases in the atmosphere, which affects the greenhouse effect. The different kinds of fuels that have been considered as alternative fuels for petroleum based fuels are classified as solids, liquids and gases. बरोबर. मग जनरली नीड जर बघायला गेलं तर काय नीड आहे? कन्व्हेन्शनल फ्युएल्स गोइंग टू रन आउट. परत पोल्युशन आपल्याला रिड्यूस करायचं असेल तर तसं टू बिकम मोर एनर्जी इंडिपेंडंट आणि आपल्याला जर कॉस्ट कमी पाहिजे असेल तर ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी वी आर गोइंग टुवर्ड्स द अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. बरोबर. मग त्याच्यामध्ये द डिफरंट काइंड्स ऑफ फ्युएल्स आर कन्सिडर्ड ॲज अल्टरनेटिव्ह फ्युएल्स फॉर पेट्रोलियम बेस्ड फ्युएल्स. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. म्हणजे सॉलिड फ्युएल्स आर बरोबर कशापासून बनलेले आहेत? कोल, स्लरी किंवा चारकोल्स विच आर जनरली नॉट यूज इन आय सी इंजिन्स ड्यू टू देअर फिजिकल प्रॉपर्टीज, हँडलिंग आणि त्याचे स्टोरेज प्रॉब्लेम्स. तसंच लिक्विड फ्युएल्स जर बघितलं तर लिक्विड फ्युएल्स कोणते? अल्कोहोल्स म्हणजे इथेनॉल, मिथेनॉल, व्हेजिटेबल ऑइल्स, त्याच्यामध्ये एडिबल ऑइल, नॉन एडिबल ऑइल. बरोबर. आणि गॅसेस फ्युएल्स बघितले तर एल पी जी, सी एन जी, हायड्रोजन, बायोमास, प्रोड्युसर गॅसेस. ओके. Liquid fuels are easy to handle, transport, stores, and have reasonable calorific values, and that's why they prefer for the IC engine. नेक्स्ट बघू. सो दीज आर द आत्ताच आपण बघितलं पॉसिबल अल्टरनेटिव्स. कुठले कुठले पॉसिबल अल्टरनेटिव्ह आहेत? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आपण वन बाय वन चेक करू. सॉलिड फ्युएल्स जर बघितलं तर सॉलिड फ्युएल्स आर ॲब्सोल्यूट फॉर आयसी इंजिन नाव, but some earlier attempts were made for the use of solid fuels in IC engine. बरोबर. आता काय सॉलिड फ्युएल्स कोणच वापरत नाही आहे. नेक्स्ट लिक्विड फ्युएल्स. दे आर मोस्ट प्रेफर्डली फॉर IC engines. They are easy to store. They have reasonably good calorific value. And gaseous fuel will the example of gaseous fuels are hydrogen, compressed natural gases, CNG, liquefied petroleum gases, LPG आणि बायोगॅस. बरोबर. तर आपण आता वन बाय वन चेक करू. पहिला लिक्विड फ्युएल्स. आता लिक्विड फ्युएल्समध्ये इन दिस कॅटेगरी अल्कोहोल्स आर प्रॉमिसिंग अल्टरनेटिव्ह फ्युएल्स बिकॉज दे कॅन बी ऑप्टेन फ्रॉम बोथ नॅचरल अँड मॅन्युफॅक्चर सोर्सेस. बरोबर. देर आर जनरली टू काइंड्स ऑफ अल्कोहोल्स, मिथॅनॉल अँड मिथॅनॉल आणि इथेनॉल म्हणजे मिथाईल अल्कोहोल और कुठलं? इथाईल अल्कोहोल. आता लिक्विड फ्युएल्स जर आपण बघितलं तर फ्युएलच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या महत्त्वाच्या आहेत फॉर द परफॉर्मन्स ऑफ इंटरनल कंबशन इंजिन. तर आपण जर फ्युएलच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर कॅरेक्टरिस्टिक्स आपण कोणत्या कन्सिडर करतोय? तर होलॅटिलिटी ऑफ द फ्युएल. फ्युएलची होलॅटिलिटी किती आहे? त्याचे डिटोनेशन कॅरेक्टरिस्टिक्स, पॉवर आणि इफिशियन्सीज ऑफ द इंजिन्स. त्यानंतर गुड थर्मल प्रॉपर्टीज लाईक हीट ऑफ कंबशन, हीट ऑफ इव्हॅपोरेशन, सल्फर कंटेंट किती आहे त्या फ्युएलमध्ये, त्यामध्ये परत ॲरोमॅटिक कंटेंट्स किती आहेत. सो ह्या गुड फ्युएलच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय करतो? चेक करतो. बरोबर आहे. तसंच एव्हरी एस आय इंजिन्स आर डिझाईन फॉर अ पर्टिक्युलर फ्युएल हॅविंग सम डिझायर्ड क्वालिटीज. फॉर परफॉर्मन्स ऑफ एस आय इंजिन द फ्युएल युज्ड मस्ट हॅव प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स. द फंड. बरोबर. म्हणजे आता जर त्याचं रिक्वायरमेंट ऑफ गुड एस आय इंजिन बघितलं फ्युएलचं तर कोणते कोणते असू शकतात? गुड रिक्वायरमेंट. इट शुड इझिली मिक्स विथ द एअर टू मेक युनिफॉर्म मिक्सचर
at inlet, that is it must be volatile. त्याच्यानंतर it must be knock resistance. It should not pre-ignite easily. It should not tend to decrease the volumetric efficiency of the engine. It should not form gum and varnish. Its sulfur content should be low as it is corrosive, and it must have high calorific value. म्हणजे these are the good requirements of the SI engine fuels. बरोबर, ह्या सगळ्या गुड रिक्वायरमेंट्स त्या आपल्या लिक्विड फ्युएल्समध्ये आपल्याला पाहिजेत. बरोबर, आता हे झालं लिक्विड फ्युएल्सबद्दल. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं कोणते कोणते लिक्विड फ्युएल्स वापरणार आहे आपण, मिथेनॉल आणि इथेनॉल. तर आपण वन बाय वन आपण बघू. तर पहिला आहे तो मिथाइल अल्कोहोल. आता मिथेनॉल इज अन अल्टरनेटिव्ह फ्युएल फॉर इंटरनल कंबशन अँड अदर इंजिन्स, either in combination with gasoline or directly. बरोबर, मिथेनॉल काय आहे, इट इज अन अल्टरनेटिव्ह फ्युएल फॉर इंटरनल कंबशन अँड अदर इंजिन्स आयदर इन कॉम्बिनेशन विथ गॅसोलिन ऑर डायरेक्टली. म्हणजे डायरेक्टली मिथेनॉल वापरू शकतो किंवा विथ द गॅसोलिन म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून आपण काय करू शकतो, वापरू शकतो. इट इज यूज्ड इन रेसिंग कार्स इन मेनी कंट्रीज. बरोबर, वेन मिथेनॉल fuel blends being used, the engine emissions of carbon monoxide म्हणजे CO, हायड्रोकार्बन्स HC डिक्रीज. म्हणजे ज्यावेळी मिथेनॉलचं फ्युएल ब्लेंड केलेलं असतं, मिथेनॉल आणि पेट्रोल ह्याचं ब्लेंड ज्यावेळी वापरल आपण, त्यावेळी इंजिनचे इमिशन्समध्ये जे CO आहे, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन्स आहेत, यांचं प्रमाण काय होतं, डिक्रीज होतं. नायट्रोजन ऑक्साइड्स चेंजेस लिटल प्रायर टू 3-way catalytic converter, and after 3-way catalytic converter the conversion efficiencies of HC, CO and NOx are better. बरोबर, म्हणजे मिथेनॉलचं म्हणजे जनरली आपण जर बघितलं तर मिथेनॉल इज प्रोड्युस्ड कशापासून, फ्रॉम कोल, नॅचरल गॅस, फार्म वेस्ट, म्युन्सिपल वेस्ट एक्सेट्रा, याच्यापासून मिथेनॉल प्रोड्यूस होते. द म्युन्सिपल वेस्ट आर फर्स्ट श्रेडेड अँड देन पास्ड अंडर अ मॅग्नेट टू रिमूव्ह द फेरस मटेरियल्स अँड देन गॅसिफाईड विथ द ऑक्सिजन. द सिंथेसिस गॅस इज क्लीन बाय वॉटर स्क्रबिंग अँड अदर मीन्स टू रिमूव्ह एनी अदर पर्टिक्युलेट्स. बरोबर, म्हणजे मिथेनॉलच्या प्रॉपर्टीज बघितलं तर ऑक्टेन नंबर ऑफ मिथेनॉल इज ग्रेटर दॅन द पेट्रोल. सो विथ द मिथेनॉल 20% greater output is possible. Okay, due to कशामुळं, higher compression ratio. Methanol engine has greater thermal efficiency. Methanol can be obtained from coal, municipal solid waste. And the mass of methanol consumed is more than the petrol due to lower calorific value of methanol. बरोबर. नेक्स्ट, इथेनॉल. Ethanol is produced from the sugar, molasses, बरोबर, wood, beet etc. बरोबर, ethanol is processed from any feedstock such as corn, wheat, sugarcane, any other grains. The grain is first ground, cooked with the water to convert the starch to sugar with the enzyme. The sugar is then fermented with the yeast to produce raw ethanol and high protein material, and the raw ethanol is distilled to get anhydrous ethanol. बरोबर, मग इथेनॉलच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ऑक्टेन नंबर ऑफ इथेनॉल इज ऑल्सो ग्रेटर दॅन द पेट्रोल अँड हेन्स more thermal efficiency than the petrol engine. The volumetric efficiency is also increased. Ethanol can be obtained from any feedstock containing carbohydrates such as corn, wheat, sugarcane, potato, starch in carbohydrates, etc. Next, advantages of alcohol. अल्कोहोलचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, हॅव हायर ऑक्टेन नंबर, हायर प्रेशर अँड मोर पॉवर, हाय लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, कॅन बी ऑप्टेन फ्रॉम नॅचरल ॲज वेल ॲज मॅन्युफॅक्चर्ड सोर्सेस, ओव्हरऑल इमिशन इज लेस अँड लो सल्फर कंटेंट. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ अल्कोहोल. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अल्कोहोल जर बघितलं
The low energy content, that is calorific value of alcohol, is almost half of the same amount of gasoline, more aldehydes in the exhaust, more corrosive, and due to low pressure and evaporation, poor cold weather starting, poor ignition characteristics. Okay, thank you.